आणि आर के बिल्डर्स मानकोली या टीमला त्या टीमचे संघ मालक जॉन्टी केनी यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बँगलोरवरून ते हा सामना पाहत होते आणि शिवमला खास करून भरपूर साऱ्या शुभेच्छा अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा जॉन्टी केनी यांच्या माध्यमातून. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी सर्व अतिथी दाखल झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेची तिसरी रात्र. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वयंभू पायगाव संघाने बॅटिंग चांगली केली होती, परंतु गोलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नव्हती. शिवम मालीचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता होती आणि त्याच्या बॅटमधून सलग 4 चेंडूवरती 4 षटकार या मॅचमध्ये पाहायला मिळाले. आणि तिथून जर पाहिलं ना तर मानकोलीने तो सामना जिंकला. अफलातून सामना, हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलं टीम मानकोलीनं. 2 षटकांसाठी 10 मिनिटे असतील तुमच्याकडे. 3 षटकांचा सामना आपण खेळवतोय. एक गाव एक ओपन मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना 2 संघांमध्ये तुम्ही पाहता. एका बाजूला सोनिका माता मालोडी हे संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूला जर पाहिलं तर त्रिमूर्ती नागले या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, खरं तर त्यांच्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त स्पर्धा त्यांनी आतापर्यंत आपल्या आवाजानं क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. असे नामांकित समालोचक आज आपल्याला जॉईन झालेत. सिद्दीकजी बाबे सर, त्यांचा पुन्हा एकदा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. बिल्कुल. खासदार कप को इस वक्त गुंदोली के डैशिंग डायनामिक शुभम सेठ पाटिल ने हार्दिक शुभकामनाएं दी और साथ ही साथ आरके बिल्डर को जीत के लिए मुबारकबाद. धन्यवाद, आपका स्वागत. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना आहे. सामना सुरू करायचा आहे. पंचांना देखील विनंती, आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. चला सामन्याला सुरुवात करा. आयोजकांच्या माध्यमातून 3 टॉस पे आपको बताया गया था कि 3-3 ओवर का मैच है. चला सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ खर्च करू नका. सुरुवातीची या 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. लक्ष वेधायचं आहे, नाही लगेच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 षटकामध्ये ऍड करावा लागेल, कारण आयोजक वेळेच्या संदर्भात कटिबंध आहेत. त्यामुळे जास्त वेळ आपण खर्च करू नका. या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाज दाखल आणि फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल या मॅच मध्ये. हो, हितेशच्या विरोधात इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिस्क्वेअर रिजन मध्ये सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हितेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना ठोकलाय चौकार. सुरेश म्हात्रे एक नंबर गजावते भिवंडी लय डेंजर. माल्या मामा एक नंबर गजावते भिवंडी लय डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच चुमन कर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज हितेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती यशच्या विरोधात आक्रमण करत असताना सरळ चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. हितेश मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आणि पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक या मॅचमध्ये आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यश. हो, यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नर फेसमध्ये चेंडूला पाठवलाय. सलगचा दुसरा चौकार या मॅचमध्ये हितेशच्या बॅटमधून येतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार.
काय जबरदस्त फलंदाजी करतायत इथे. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये येत आहेत. अक्षरशः ते बरसलेत आणि खरं तर या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस लोअर वन गतीमध्ये परिवर्तन, फटका फसलाय परंतु नोमॅन लँडमध्ये चेंडू पडतोय आणि फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, अडवतायत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते कारण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. यशच्या विरोधात आक्रमण या मॅचमध्ये ही ते चांगली बॅटिंग करतायत कारण सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील त्या या मॅचमध्ये करत असताना त्यांना तुम्ही पाहताय. हो, यावेळेस खोलात टाकलाय परंतु काय जबरदस्त डिग आउट करत असताना या चेंडूला खेळल्या. काउकॉर्नर फेसमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी तर जर पाहिलं ना तर एकच धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अवघड चेंडू होता परंतु काय खुबीनं फिरवला होता हितेशनं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करतायत, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. यावेळेस पाहिलं तर स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, अजून एक चांगला फटका. या मॅच मध्ये बॉल सीमारेषा ओलांडतोय. यावेळेस पाहिलं तर फलंदाज क्रिसच्या बॅटमधून हा चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, बॅकफुटला गेले तदनंतर स्लाइस केलं पॉइंटच्या डोक्यावरून. देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं या चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो क्रिसच्या बॅटमधून. सुरुवातीला जर पाहिलं तर हितेश आक्रमक आणि आता जर पाहिलं तर क्रिस देखील आक्रमक झालेत या मॅचमध्ये. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, शरीरभेदी चेंडू होता, शरीराचा वेध घेतलाय परंतु इथे धाव चोरली आहे असंच म्हणावं लागेल कारण वेगाने ही धाव कंप्लीट करतोय क्रिस. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मालुडी संघ बॅटिंग करतो या मॅचमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा, एक आश्वासक सुरुवात या संघाची पाहायला मिळते. इथेच कौतुक करावं लागेल कारण ते मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके आलेत. त्रिमूर्ती नागले संघ एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्या गोलंदाजीच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 16 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहता. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी, स्वराज्य ग्रुप खाडी, विकिशट मात्रे यांच्या माध्यमातून खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहता. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात त्या मॅचमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर गिरीशला तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, षटक क्रमांक 2 स्वप्नील पॉलिन ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडला क्रिसला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलेत. वाईट ऑफ लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. इथे जर पाहिलं तर स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला फलंदाज गिरीशच्या बॅटमधून. यावेळेस पुलटा चेंडू आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका हितेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. षटकार आणि पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत की या चेंडू भीमर आहे की नाही, अगदी पाहणी केली जाईल. कारण फुलटॉस चेंडू होता. काय घडलं या चेंडूवरती आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू भीमर आहे की नाही, अगदी पाहिलं जाईल. तर नक्कीच या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहणी करतील अगदी काय घडलं या चेंडूवरती. कमरेपेक्षा जास्त उंच चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल कारण फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका आला आहे त्याच्या बॅटमधून. अजय अजय हे समीर इकडे बघा ना, तिसरा पंच कुठे गेलाय.
फुलटॉस चेंडू होता, परंतु हा चेंडू कमरेपेक्षा उंच आहे की नाही पंच पाहणी करतील, कारण चांगला स्ट्रोक आला या हितेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा फुलटॉस चेंडू होता आणि 6 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. स्वप्नीलच्या विरोधात एक चांगला स्ट्रोक आला. खराब चेंडू टाकला होता. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि इथे फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला सरळ पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. इथे चांगली बॅटिंग करतात या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट स्वप्नील पुन्हा एकदा. हो, यावेळेस चांगला स्क्वेअर कटचा फटका. पॉईंटला खेळलेत, शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहेत तिथे. फक्त सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. फक्त आक्रमकता म्हणजे क्रिकेट नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील तुमच्याकडे असायला हवी आणि तीच कलात्मकता या मॅचमध्ये फलंदाज हितेश दाखवतात. बॅकफुटला गेले आणि चेंडूला फक्त दिशा दिली आणि एका धावेमध्ये परावर्तित देखील केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते आहे ती 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. ओव्हर द विकेट. ओ, गिरीसाठी बॅटची एज. यष्टाच्या मागे यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. प्रयत्न चांगला केला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते. चांगली फिल्डिंग करतायत आणि ते सिंगल मिळते. संधी निर्माण झाली होती या चेंडूवरती, परंतु यष्टीरक्षक अगदी यष्टांच्या क्लोज होते आणि तिथून झेल पकडणं डिफिकल्ट होतं त्याच्यासाठी. आणि ते जर पाहिलं ना तर एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते आहे ती 25 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या मॅचमध्ये. हो, आडव्या बॅटनं यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे तिथे. थोडीशी फॉर्मलिंग. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल आहे. सेकंड देखील कंप्लीट होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी पाहायला मिळते या मॅचमध्ये. 27 धावांची भागीदारी आतापर्यंत तुम्ही पाहताय. स्वप्नील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधात देखील धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. स्वप्नीलने देखील या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. इथून त्याला विकेट घ्यावी लागेल. क्षमता भरपूर मोठी आहे या गोलंदाजाकडे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट स्वप्नील पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिड ऑनला शतरक्षक येत आहे तिथे. जगलिंग, परंतु झेल सुटलाय. कॅच ड्रॉप प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाज धाव घेण्यासाठी आलेत आणि धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळते. फलंदाज गिरीश इथे बाद होत आहेत. पहिला धक्का या मॅचमध्ये सोनिका माता मालोडी हे संघाला बसतोय. फलंदाज बाद. खरं तर मिडॉपच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता. मिसटाईम फटका होता. फिल्डर आले होते. झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला. कॅच ड्रॉप झाली, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी गिरीश पुढे आले आणि धावबाच्या स्वरूपात या मॅचमध्ये ते बाद झालेत. पहिला धक्का बसतोय टीम सोनिका माता मालोडी या टीमला या मॅचमध्ये. परंतु इथून जर पाहिलं तर कमबॅक करावा लागेल. सातत्यानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्रिमूर्ती नागले संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ खेळत असतो आणि या संघाची कामगिरी देखील जर पाहिली ना तर चांगली राहिली आहे. परंतु एक खुल्या गटामध्ये देखील हा संघ आज आपण पाहतोय खेळताना आणि इथून जर पाहिलं तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक चांगला सामना पाहायला मिळतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रवेश देवळीकर यांचा बॅनर आहे आणि त्या बॅनरला जर षटकार लागला तर त्या फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 नवीन फलंदाज जितू मैदानावरती दाखल होतोय या मॅचमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावर. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा सोनिका माता मालोडी या संघाने या मॅचमध्ये बनवल्यात. गोलंदाज नील. षटक क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जितू तो नव्यानेच मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु इथे जर पाहिलं तर इट्स वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला, कारण ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर हा चेंडू होता आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडू टाकत असताना खराब लाईन पाहायला मिळाली. गोलंदाज नीलच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी धाव खर्च केली. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. काय घडलं या चेंडूवरती? चेंडू बॅटला ब्रश झालाय की नाही की काय घडलंय?
परंतु इथे जर पाहिलं तर 4 धावा येतील मिळतील या चेंडूवरती. पंच चेंडू वाईड आहे की चेंडू बॅटला ब्रश झाला? काय सांगतात रे उत्तरे वाईड. तर इथे चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. म्हणजेच जितूच्या खात्यामध्ये या 4 धावा जातील. इथे 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज नील बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस पाहिलं तर चांगला स्क्वेअर कटचा फटका, फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलच मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता जितूच्या बॅटमधून, कारण बॅकफुटला गेले आणि तदनंतर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खळले होते. एका धावेवरती परावर्तित केलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना वेहेले विरुद्ध साई VR बोरपाडा या दोन संघांमध्ये, आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. GC अंतर्गत सामने देखील खेळवले जातात या क्रीडा स्पर्धेमध्ये. यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. चांगला चेंडू नीलचा हा राहिला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर या मॅचमधील हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळतो, कारण सुरुवातीला प्रत्येक चेंडूवरती धाव आली आहे या मॅचमध्ये आणि नीलच्या माध्यमातून तुम्ही डॉट चेंडू पाहताय. ओव्हर द विकेट. हो पुढे आले, स्टेप आउट केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून देखना फटका पाहायला मिळतोय, परंतु भावेशच्या माध्यमातून कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. लॉंग ऑन वरून अगदी लॉंग ऑफ लालेत, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना तर 2 धावा मिळतील हितेशला. चांगली फिल्डिंग भावेशच्या माध्यमातून, अगदी जीवाच्या आकांतामध्ये ते धावले, चेंडूला स्टॉप केलं. अगदी मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली आणि तदनंतर काय जबरदस्त एफर्ट्स भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ते 2 धावा त्याने सेव्ह केल्या टीमच्या, असंच म्हणावं लागेल. नील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस चेंडूला पुल केलाय, फिल्डर आहे डीप स्कोअरला क्रीजर मध्ये. सचिननं तिथे टिपलाय झेल, चांगला झेल कंप्लीट करतोय. या मॅचची मोठी विकेट. फलंदाज हितेश चौधरी निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. होणारा सामना वेहेले विरुद्ध साई VR बोरपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे या दोन्ही संघाचे कॅप्टन, परंतु इथून कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल त्रिमूर्ती नागले संघाने, कारण मागील या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते मागील षटकामध्ये, परंतु नीलने इथे मोठी विकेट प्राप्त केली. इथे चौधरीला बाद केलं. खरं तर त्यांच्या पाठमधून खोऱ्याने धावा येत होत्या आणि सचिनचं देखील कौतुक करावं लागेल. लास्ट जवाब झेल त्यांनी कंप्लीट केला या मॅचमध्ये आणि फिल्डिंग सेटअप चांगला आहे टीम नागलेचा, कारण या षटकामध्ये फिल्डिंगचा दर्जा देखील चांगला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा नील बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु फलंदाज हर्षद आहे स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस पाहिला तर आगल्या वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत, परंतु चेंडूची फेकी चांगली आहे, कॉलिंग खराब आहे. या मॅचमध्ये इथे धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मिळेल. जितू बाद झाले धावबाच्या स्वरूपात, कॉलिंग खराब होती आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. फलंदाज बाद. आल्या मामा एक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, परंतु या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. धाव घेण्याचा प्रयत्न जितूने जरूर केला, कॉलिंग खराब राहिली, हर्षद जागेवरतीच राहिले आणि खरं तर घिसाडगाई केली असंच म्हणावं लागेल, कारण हितेश बाद झाले होते आणि इथून भागीदारी होणं गरजेचं होतं, परंतु जितू इथे धावबाच्या स्वरूपात या मॅचमध्ये बाद झाले. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सोनिका माता मालोडी ए संघाने धावफलकावरती धावा केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा. चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय टीम
मालोडी या मॅचमध्ये, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण त्रिमूर्ती नागले संघाची बॅटिंग लाईन चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना चांगलं टार्गेट देखील उभारावं लागेल. परंतु नीलचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 8 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्या, परंतु हितेश चौधरीची मोठी विकेट या मॅचमध्ये देखील त्यांनी प्राप्त केली. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती आझाद वळवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय हर्षदला. भरपूर मोठी क्षमता आहे हर्षदकडे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी तो चांगली करत असतो. खरं तर या मॅचमध्ये संघाला फलंदाजीची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते कार्य या षटकामध्ये हर्षदला करावं लागेल. नवीन फलंदाज भावेश देखील मैदानावरती दाखल होतोय, तो परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती असेल या मॅचमध्ये. चला विफास लगेच सामन्याला सुरुवात करा. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी बरोबर 14 मिनिटे खर्च केली त्रिमूर्ती नागले टीमने या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आझाद. हो, यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कव्हर पॉईंटला टोलवलाय, परंतु फिल्डर आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला हर्षच्या बॅटमधून. खरं तर बॅकफुटला गेले, कव्हर पॉईंटला गॅपमध्ये खेळले होते, परंतु नागलीची फिल्डिंग मागील 2 षटकामध्ये चांगली पाहायला मिळते. खरं तर फिल्डिंग सेटअप चांगला आहे आणि बॉलिंग अटॅक देखील यावेळेस चांगला पाहायला मिळतो या टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा आझाद बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट हर्षदच्या विरोधात. हो, खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे भावेश, पुढे आलेत मिड ऑनला आणि इथे जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते. मोठा फटका खेळू देत नाहीये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. हा चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु स्ट्रेट फटका खेळले होते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. स्लॉगवरचं षटक मैदानावरती सुरू आहे आणि आतापर्यंत 40 धावा. सुरुवातीला खूप चांगल्या धावा, परंतु मागील षटकामध्ये नीलनं टाकलेलं षटक अगदी चर्चेमध्ये राहिलं आहे. त्या षटकामध्ये 8 धावा आणि हितेश चौधरीची विकेट मिळाली. मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट करणारं षटक होतं. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे आणखीन एक धक्का, आझादनं टिपलाय झेल आणि फलंदाज भावेश बॅक टू द पेव्हिलियन. नाही, इथे हा ट्रॅकर होता, टायमिंग करू शकले नव्हते भावेश. भरपूर जास्त चेंडू हवेत होता आणि आझादने स्वतःच्या गोलंदाजावरती एक चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानावरती कुशाल दाखल होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 या आकड्यावरती. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. यानंतर होणारा सामना वेहेले विरुद्ध साई विहार बोरपाडा या 2 संघामध्ये. 40 धावा धावफलकावरती वेहेले आणि साई विहार बोरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपण्या अगोदर आपल्याला यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, अर्थात टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. व्यासपीठावरती जर पाहिलं तर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेची 3री रात्र आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यानंतर देखील आपल्याला चांगले सामने आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे, भरपूर जास्त वेळ खर्च करू नका. लगेच आपण आयोजकांशी संपर्क साधा. मैदानावरती जास्त चर्चा करू नका, कारण आयोजक सूचना देत आहेत, त्यामुळे आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. पंच आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे कोणत्याही प्रकारे तक्रार आल्यानंतर, कारण जास्त वेळ खर्च होतोय. कारण इथे जर पाहिलं तर स्लॉगवरचं षटक आणि या षटकामध्ये वेळ भरपूर जास्त खर्च झालाय, जास्त वेळ खर्च होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. परंतु नागले संघ आपण शतरक्षण सजवा, कारण सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. काय जे असेल ते पंच चर्चा करतील आणि लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही बॅटर आपण देखील आपल्या जागेवरती जायचं आहे.
नागले संघ आपण शतरक्षण सजवा. तीन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे या षटकामध्ये, परंतु वेहेले संघ आणि साई विहार बोरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपला सामना असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 या आकड्यावरती तुम्ही पाहता. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळते कुशाल, गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आझाद वळवी. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो, यावेळेस पाहिलं तर शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट केला. एकदा मिळाली, सेकंडचा कॉल आहे आणि ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल या मॅचमध्ये. खरं तर चांगला चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावर. 42 धावा दाफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली, परंतु नीलच्या विरोधात जर पाहिलं तर 8 धावा आणि आझादच्या या षटकामध्ये जर पाहिल्या ना तर कमी धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी आझाद देखील करतायत, परंतु इथून कुशालला मोठा फटका खेळावा लागेल या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेळ, धाव घेतली आहे, अक्षरशः धाव चोरली आहे. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा आझाद ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलात टाकलाय, परंतु चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी चेंडूला वळवलाय मिड विकेटला. फिल्डर आहे डीप मध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतात. तिसरीचा देखील प्रयत्न केला आणि इथे जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावरती आणि 47 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये त्रिमूर्ती नागले या संघासमोर ठेवले. सोनिका माता मालोडी या टीमनं. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विकासजी भोईर साहेब उपस्थित आहेत. माजी पंचायत समितीचे ते सभापती आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचा. आदरणीय सन्माननीय विकास भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी मोहन तांगडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकास भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायाची उब देणारी श्वाल, तदनंतर आदर, प्रेम, स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह अर्थातच विठू रखमाईचं मूर्ती त्यांना देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानित केलं जातं. या स्पर्धेमध्ये वारकरी संप्रदायाचं प्रतीक अर्थातच विठू रखमाई यांची मूर्ती त्यांना दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय मोहनजी तांगडी यांना की आपण संदीपजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील एक युवा व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, तदनंतर या स्पर्धेची त्यांना सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईन होतील व्हॉइस ऑफ ठाणे. खरे तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सन्माननीय
सिद्दीक बाबे सर आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी जॉईन होतील, परंतु त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत वेहेले आणि साई विहार बोरपाडा या दोन संघामध्ये. कॉइन आहे का कॉइन? या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला साई विहार बोरपाडा आणि एका बाजूला वेहेले या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती सन्माननीय विकास भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय दोन संघामध्ये. या ठिकाणी टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला आहे साई विहार बोरपाडा संघानं. मी मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम तुझं अभिनंदन, टॉस जिंकल्या, 4 षटकांचा सामना. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. डे नाईट स्पर्धा खेळताय. खरं तर या विभागामधली ही पहिली डे नाईटची स्पर्धा आणि डे नाईट स्पर्धा खेळत असताना प्रत्येक संघ तयारीमध्ये येत असतो. तुमची देखील तयारी झालेली आहे का या स्पर्धेसाठी? या सीझनला मी पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट खेळतो, त्यामुळे फिल्डिंग करून समोरच्या टीमवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल. कोणते गोलंदाज असतील त्यांना तुम्ही युटिलाइज करणार आहात? बोरपाडा म्हटलं तर एक मोठा संघ आहे आणि तुमच्या संघामध्ये देखील सातत्याने बदल देखील पाहायला मिळतात. युवा वर्गाला तुम्ही संधी देत असता, परंतु या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही कोणत्या गोलंदाजांना जास्त संधी देणार आहात या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आमचे 4ही गोलंदाज चांगलेच आहेत आणि चौघांनी पण चांगली कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. विकी शेट म्हात्रे यांचा शो तुम्ही पाहताय, खासदार चषक, अगदी कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी भावेश तळे आहेत आणि खरं तर ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि परंतु क्रिकेटचे नियमित चाहते आहेत आणि एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. भावेश, इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 4 षटकांचा सामना आहे आणि खरं तर बॅटिंग करत असताना या पिचवर जर पाहिलं तर 40पेक्षा जास्त धावा बनवल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या डिफेंड करू शकता. किती धावा बनवणार एकंदरीत 4 षटकामध्ये बोरपाडा या संघाच्या विरोधात खेळत असताना? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं आयोजन आणि GCAला या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे? आज GCAचे संघ खेळत आहेत आणि GCAचे तुम्ही अगदी जर पाहिलं तर सदस्य देखील आहात एकंदरीत काय म्हणाल? GCA म्हटले की सर्वात चांगली कमिटी GCA आहे सध्या तरी भिवंडीमध्ये आणि त्यांचं नियोजन मी चांगलं राहतं. तरी आता आपण काडीच्या मैदानावर जे नियोजन बघतोय, 1 नंबरचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी GCAला प्रथम प्राधान्य दिलं, त्याबद्दल मी समीर तांगडे आणि कंपनीचं आभार मानतो. तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकला साई विहार बोरपाडा संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि वेहेले संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद समीर, धन्यवाद निशांत पाटिल. देखिए निशांत पाटिल एक ऐसी आवाज़ है जो अब टूर्नामेंट की जान बन गई और पालघर वसई में ये आवाज़ भिवंडी से ज़्यादा गूंजती है. यंग है, काफ़ी उनके पास लंबा सफ़र है और ये कमेंटेटर आने वाले दिनों में भिवंडी की मधुर आवाज़ बन जाएगा. अरशद के हाथ में गेंद है, 47 का लक्ष्य है. पहली गेंद तान दिया आसमान में. एफर्ट बहुत अच्छा है लॉन्ग ऑन के खिलाड़ी का. देखना है क्या कुछ हुआ है वहां पर. बाएं हाथ के बैट्समैन निशांत ने इस शॉट को खेला था. अंपायर अपनी जगह पे खड़े हैं. 1 रन से खाता खुला है. अच्छा एफर्ट रहा था लॉन्ग ऑन के खिलाड़ी का. मुकाबला चल रहा है सोनिका माता मालोडी ए बनाम त्रिमूर्ति नागले के बीच. नागले के सामने 47 का लक्ष्य है. दोनों ओपनर आज़ाद और निशांत आए हैं. गेंदबाजी कर रहे हैं हर्षद. स्वागत है आप सभी का खासदार चषक 2025 की रजनी क्रिकेट की दुनिया में. अच्छी गेंद नीची रही थी. आड़े बल्ले से खेलना चाहते थे बीडवे. बुलेट ट्रेन भड़ोडी और चौधरपाड़ा जय वाकड़े इन ग्रुप ने हार्दिक शुभकामनाएं दी हैं. स्वागत है आपका. बैकफुट पे गए, पंच किया, हवा में गेंद, बढ़िया रनिंग कैच. पहला झटका लगा है. आजाद
को आज़ाद कर दिया है वहाँ पे गेंदबाज ने। और लेट अनिल अंकलेश प्रतिष्ठान और स्वराज ग्रुप खाड़ी की देन है। रजनी क्रिकेट हो रहा है, बहुत ही ज़बरदस्त अरेंजमेंट, दूधिया रोशनी। इसके बाद भिवंडी जीसीए ग्रुप की शुरुआत होंगी, जहां पर आज 7 मैचेस खिलाए जाएंगे। पहला झटका लगाया नए बैटर मैदान में आते हुए वैभव पाटिल आए। नॉन स्ट्राइक पे निशांत पाटिल, गेंदबाजी कर रहे हैं हर्षद पाटिल। फिर गेंद नीचे रही। मैंने पहला ही मैच किया था तो कहा था कि ऑफ स्टंप के बाहर अधिकांश गेंदें बैठ रही है और गुडलेन पे पड़ने के बाद अधिकांश गेंदें अतिरिक्त उछाल ले रही हैं। दोहरा उछाल है पिच में, अनइवन बाउंस। 47 का लक्ष्य मुश्किल नज़र आ रहा है, लेकिन पिछला मैच आरके बिल्डर ने बहुत ही डैशिंग अंदाज में जीता। फिर गेंद नीचे रही, फिर कट करना चाहते थे, पैरों में हलचल नहीं है बल्लेबाज के। मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था वहाँ पे। 1 रन 1 विकेट, पहला ओवर चल रहा है। अगला मैच जीसीए ग्रुप भिवंडी में आप देखने जा रहे हैं। साई विवान बोरपाड़ा बनाम वेले, रावदेवी वेले उछाला है डाउन द ग्राउंड, तीर की मानिंग 4 रन, बढ़िया स्ट्रोक। पांच बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए 42 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो 14.22 का। प्रिंस मूवीज पे क्लीन और नीट टेलीकास्ट जा रहा है। प्रिंस मूवीज को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें, ताकि तमाम अपडेट्स आप तक आते रहे। बहरहाल खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए पायगांव एंड से मोर्चे पे लगाया गया है हितेश चौधरी को। नागले बनाम मालोडिये, दोनों क्रिकेट के बड़े नाम हैं। त्रिमूर्ति स्पोर्ट्स नागले बनाम सोनी का माता मालोडी ए के बीच मैच चल रहा है। इस मरतबा पीछा किया था गेंद का वाइट। बाएं हाथ के बैट्समैन जो निशांत पाटिल हैं, वो बहुत ही ज़बरदस्त स्ट्रोक प्लेयर हैं। पहला ही शॉट अच्छा खेला था, लेकिन फील्डर का अच्छा एफर्ट रहा था। मेरे साथ निशांत पाटिल ही हैं कमेंटेटर, और खेल भी निशांत पाटिल रहे। यनगॉन, यहाँ तारीफ करना होगी, अंपायर के निर्णय को नहीं देखा। निशांत पाटिल ने दूर रखी थी गेंद, बल्ले के अंदर लगी, एक और विकेट। 6 पे दूसरा झटका लगा है त्रिमूर्ति नागले को। दोस्तों आप देख रहे हैं इस वक्त हम मौजूद हैं लेट अनिल अंकलेश क्रीडांगन खाड़ी में, जहां पर खासदार चषक रजनी क्रिकेट खेला जा रहा है। बालिया मामा ग्रामीण सम्राट खासदार भिवंडी लोकसभा के, उनके प्रेस्टीज में इस कप को लाए हैं अब तक। वन मैन शो डैशिंग डायनामिक विकी सेट मात्रे,
और साथ ही साथ लेट अनिल अंकलेश प्रतिष्ठान और स्वराज ग्रुप खाड़ी की तरफ से। मुकाबला बाहर की ओपन ग्रामीण के बीच चल रहा है। इसके बाद जीसीए ग्रामीण के क्रिकेट की शुरुआत होंगी। नए बैटर सचिन पाटिल आए। हितेश चौधरी बड़ी विकेट ली उन्होंने। रजनी क्रिकेट में वैसे भी चेसिंग थोड़ा मुश्किल रहता है। हुक किया है, गेंद जाएगी मैदान के बाहर। 6 रन। ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याचा आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याचा आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव, बाल्या मामाचं गाजतय नाव. बिल्कुल हमारे डीजे मैन सुना रहे हैं बाल्या मामाचा गाजते नाव। खासदार कप का भी नाम चलता हुआ, विकी मात्रे का नाम भी चलता हुआ और स्वराज ग्रुप का नाम भी चलता हुआ। क्या हुक शॉट खेला है वहां पे सचिन पाटिल ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 12 रन 2 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं हितेश चौधरी। सामना करेंगे सचिन पाटिल। ऑफिस स्टंप के बाहर की गेंद को ऑन ड्राइव किया है डीप मिड ऑन में। फील्डर जब तक पहुंचते डायरेक्ट थ्रो लगा है और बैट्समैन आउट। इसे कहते हैं कि करे कल्लू और भरे लल्लू। मैच में तैयार हो जाइए। नए बैटर मैदान में भावेश ठाकरे आए हैं। स्कोर है 13 रन, विकेटें गिरी है 3। गेंदबाजी कर रहे हैं हितेश चौधरी। फिर क्रीज में पीछे जाके खेलना चाहते थे, गेंद फिर नीचे रही। अच्छी वापसी। सचिन पाटिल पे बहुत कुछ डिपेंड करता है। एक सिक्सर लगा चुके हैं, लेकिन धीरे धीरे आस्किंग रेट का दबाव बढ़ता हुआ त्रिमूर्ति स्पोर्ट्स नागले पर। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। अपील हो रही है। डॉट गेंद। कमाल की बॉलिंग कर रहे हैं। ड्राइव किया है इनफील्ड के ऊपर से। गेंद कवर बाउंड्री की तरफ सरक रही है। 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं। 2 रन बनाए, तीसरे की दौड़ मना किया। सही निर्णय। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। 15 रन, 2 ओवर की समाप्ति 15। अब 2 ओवर में कितने चाहिए? 32। पिछले मैच की कहानी, 2 में 36 चाहिए थे और ठोक डाले। ये क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है। अगला मैच साई विमान बोरपाड़ा ने टॉस जीता है और राधाबाई पांडुरंग पाटिल स्मृति वेले को बल्लेबाजी की दावत दी। कई मान्यवर, कई हमारे यंगस्टर बैठे हुए हैं। आजकल दिखता है तो बिकता है। इंस्टाग्राम का ज़माना है, टिकटॉक का ज़माना है, फेसबुक का ज़माना है। आपका फेस कैसा भी हो, आपके पास फेसबुक है तो सब कुछ है।
बहरहाल चलते हैं मैच की तरफ। समय ज्यादा लिया जा रहा है। ऑनफील्ड अंपायर सलारे बाबा। गेंदबाजी के लिए चैतन्य को लगाया गया है। 2 ओवर में 32 रन चाहिए मैच को जीतने के लिए त्रिमूर्ति नागले टीम को। राइट आर्म राउंड ही स्टंप जाते हुए पहली गेंद खींच के मारा है। पीछे खिलाड़ी है, पहले बाउंस पे पहुंची है। मिड विकेट बाउंड्री पर 1 रन आता हुआ। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 16 रन 3 विकेटों के नुकसान पे। चैतन्य अब सामना करेंगे भावेश सचिन पाटिल। भावेश ने शॉट खेला था। भावेश ठाकरे ने सिंगल से खाता खोला। सचिन से अपेक्षा है नागले टीम को, बहुत अच्छे स्ट्राइकर हैं, लेकिन बॉलिंग बहुत ज़बरदस्त हो रही है सोनिका माता मालोडी ए की तरफ से। बैकफुट पे गए हैं, कट किया है, हवा में स्ट्रोक है। अब जाकर गेंद को उठा नहीं पाए और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। येतच नाही ईर्ष्य करते इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पे पहुंचा है। 10 गेंदे 27 रन, बिल्कुल हूबहू पिछले मैच की कॉपी हो रही है। लेकिन पिछले मैच में आखिरी ओवर में 26 चाहिए थे, वो मैच ही अलग था। वो शिवम माली कुछ अलग ही सोच के आए थे। पूरे पायगांव वालों की उम्मीदों पे पानी फेरा। क्रिकेट इसमें हार जीत लगी रहती है। चैतन्य सचिन के लिए खेलने की कोशिश, बल्ले का सिरा लेकर गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। लकी स्ट्रोक, गेंद फ्लाई स्लिप और विकेट कीपर के बीच से चली गई 4 रनों के लिए। स्कोर 24 पे पहुंचा है। विकेट गिरी है 3, 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। हालांकि गेंद यहां से तो बहुत साफ सुथरी नजर आ रही है। नॉन स्ट्राइक के बल्लेबाज ने उसको सफेदी लगा दी है। अच्छी गेंद पुल करना चाहते थे। देखिए, किसी की भी नजर कम है तो हमारे पास डॉक्टर गवली सर है ना, तुरंत ही जाइए, अपने आंखों के लिए इलाज करके वापस आइए। थोड़ी देर में हमसे जुड़ जाएंगे चैतन्य। धीरे धीरे दबाव बिल्डअप होता हुआ नागले टीम पे। फिर अच्छी गेंद फॉलो किया। देखिए, नागले टीम को अगले मैच में खेलना है तो थोड़ी साहस और हिम्मत दिखानी होगी। लेग बाय आता हुआ, रिस्क लेना होगा। रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है, और किस्मत भी बहादुरों के ही कदम चूमती है। रिस्क हो या आजकल इश्क हो, ये बहादुरों का ही काम है। 7 गेंदों में 22 चाहिए। 7 बॉल्स 22। इस गेंद पे बड़ा शॉट आया ना तो आखिरी ओवर में मजा आ जाएगा। लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर के लिए कोई जगह नहीं। जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल नहीं उठता है। इस मरतबा घूम गए थे, अपील भी हुई है, गेंद गली में गई है बल्ले से टकराने भर के बाद। और समाप्त होते हुए 3, स्कोर है 26। और बचा है 1 और रन चाहिए
रन चाहिए 21। अंपायरिंग पैनल बहुत लाजवाब है, कमाल की अंपायरिंग हो रही है। और सभी अंपायरों के बारे में ये कहूँगा कि एक्सपीरियंस है उनके पास। यही कारण है कि खासदार चषक में ये अंपायरिंग पैनल इस वक्त अंपायरिंग कर रहा है। हमारे अंपायरिंग पैनल जो है इस वक्त विशाल नाइक तो आज नहीं है, अशोक राउत, यस, मजबूत काटी के अशोक राउत हैं, यस, खाते पीते कराने के लग रहे हैं। मनोज परेट आज नहीं है, यस। ऑनफील्ड अंपायर जो हैं इस वक्त महेंद्र शिंदे हैं। खेल की शुरुआत होती हुई समय ज्यादा लिया जा रहा है। लास्ट ऑफिशियल वार्निंग है। सोनिका माता मालोडी को ये लास्ट वार्निंग है। जब से मैं आया हूं ये तीसरा मुकाबला है और इसके बाद 7 मुकाबले जीसीए के बाकी। सांदाना गेली रात। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए स्वयं आए सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन भावेश ठाकरे। क्या होनी को अनहोनी में बदलेंगे? पहली गेंद मोड़ा है उसे, गेंद जारी, गैप में मौका नहीं है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं। कमाल की फील्डिंग है, ये कमाल की फील्डिंग है। 2 रन अपने टीम के लिए बचाए। लगभग 30 गज की दूरी उन्होंने पूरी की है। हालांकि गेंद भी पूरी तरह बल्ले पे नहीं आई थी, शॉट में इतनी तेजी नहीं थी। 2 रन और आते हुए स्कोर 28 पे पहुंचा है। 5 गेंदे और जीतने के लिए चाहिए 19 रन। चेसिंग कंपलसरी है, चेसिंग और ड्रेसिंग। इस मरतबा गेंद को खेला आउटफील्ड में, 1 रन। खूनी ग्रुप सौदरपाड़ा ने भी खासदार कप को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, धन्यवाद। यहाँ से नए बैटर मैदान में आते हुए अब दबाव ज़्यादा बढ़ गया है। त्रिमूर्ति स्पोर्ट्स नागले पे गेंदे बची कुल मिलाकर 4 और रन चाहिए 18। 4 गेंदे 18 रन। इक्वेशन लगातार आता हुआ प्रिंस मूवीज पे। नए बैट्समैन हर्ष पाटिल क्या एक रात के सुल्तान बनेंगे? क्या ये 18 रन बनाएंगे? असंभव कुछ नहीं। स्वयं उछाला है तारामंडल में, 6 रन। कह दिया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। दिल्लीला जाणार और रन चाहिए 12। व्हाट अ मैच। एक अगर सिक्सर आया ना तो फिर रोंगटे खड़े हो जाएंगे। क्या गजब का शॉट खेला है बैटर
हर्ष पाटिल ने गेंद को हर्ष में भेजा था। 2 गेंदे 12 रन, सॉरी 3 गेंदे 12 रन, 3-12। अंपायर का जो निर्णय रहेगा अंतिम है। बहुत ही ऑफिशियल अंपायर है महेंद्र शिंदे। देखिए समय नहीं लेना है और अंपायर को भी तुरंत ही फैसला देना है। ये शो है 1 मैन शो विक्की सेठ मात्रे का। समीर तांगड़ी स्वयं बहुत अच्छे क्रिकेटर हैं, पहले सिटी क्रिकेट में भी भिवंडी के लोहा मनवा चुके हैं। अच्छा ऑर्गेनाइज कर रहे हैं वो अपनी तरफ से सभी पार्टनर्स को लेकर। 3 गेंदे 12 रन। आप बैट्समैन क्या कहने गए? सिक्सर मत मारना। एक सिक्सर मारा है, बैट्समैन क्या कहने गए थे उनसे? तीन 12 सिली पॉइंट के खिलाड़ी को अंपायर कह रहे हैं कि आपको गेंद डालते टाइम मुंह से भी कुछ नहीं निकालना है और थोड़ा पीछे होना है। यस, एक गाइडलाइंस रहती है क्रिकेट में। वो कवर के खिलाड़ी पे गर्म हुए हैं, खेल शुरू करना है। सेफ्टी जोन में खड़े रहे हैं। 3 गेंदे 12 रन स्वयं हर्ष पाटिल के लिए। अब वो तैयार नहीं है। क्या चल रहा है मैदान में? अब तैयार हुए स्वयं। इस मर्तबा अच्छी गेंद थी और ये गिरती हुई बड़ी विकेट। फुटफुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. फुटफुट कोटात शोभून दिसतोय माणूस. आउट का रूल है। एंजेलो मैथ्यूज को जब आउट दिया था वर्ल्ड कप में 6 नवंबर 2023 को, लेकिन भिवंडी तालुका में पहली मर्तबा टाइम आउट दिया गया अल्ताफ बाली के बीपीएल में करण कासार को। तारीख है 14 जनवरी 2025। दो गेंदे जीतने के लिए 12 रन चाहिए। मशहूर और मारूफ अंपायर अजीम अब्दुल्ले भी ऑनलाइन जुड़ चुके हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। खासदार कप खाड़ी में ओ बढ़िया बाउंसर, गेंद पीछे निकल गई है। सिर्फ एक ही रन है, कहानी खत्म लग रही है यहाँ पर त्रिमूर्ति नागले की। लग रहा था जिस वक्त सिक्सर जरा था हर्ष ने, लग रहा था कि मैच बन रहा है। उसके बाद आपने काफी समय लिया, आपका जो मोमेंटम था वो खत्म हो गया। बैकफुट पे गए, हवा में खेला भी है और इस मैच को जीत लिया है टीम सोनी का माता मालोडी ए ने। अभिनंदन। हार्ड लक त्रिमूर्ति नागले। इस मैच के मैन ऑफ द मैच अवार्ड्स के लिए हम जा रहे हैं। उस खिलाड़ी का नाम है हितेश। 24 रन बनाए, बॉलिंग भी अच्छी की और कुल मिलाकर 1 विकेट लिया। पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम चल रहे हैं। मैंने बहुत किए हैं, लेकिन मैं चाहता हूं कि निशांत पाटिल ही
ये पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी करे। थोड़ी देर में हमारे बीच वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर, और मैंने कहा था कि पायगांव ने क्या दिया है टेनिस क्रिकेट को, दिया है डॉक्टर गवली सर को, जुड़ेंगे हमसे। चलते हैं, हितेश इज द मैन ऑफ द मैच। पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की और प्रेजेंटेशन बॉक्स में खेल की जब शुरुआत होंगी, ग्रुप GCA ग्रुप